झटपट इडली रेसिपीसाठी लागणारे साहित्य: रवा 1 कप, दही 1 कप, मीठ हाफ टीस्पून, इनो 1½ टीस्पून किंवा खाण्याचा सोडा 3/4 चम्मच. चला तर आपण आपली रेसिपी बनवायला सुरू करूया. हाय फ्रेंड्स, मी सानिका मोरे तुमचं सर्वांचं एजी एज्युकेशन अँड डान्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला इन्स्टंट रवा डोसा कसं बनवायचं ते सांगितलं होतं. तर या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इन्स्टंट इडली कशी बनवायची आणि इन्स्टंट रवा डोसा कसा बनवायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मी माझ्या इतर डान्सचे व्हिडिओची लिंक पण त्याच्यात दिलेली आहे. चला तर आपण आपली इन्स्टंट इडली कशी बनवायची ते पाहूया. तर माझ्याकडे हा मेजरिंग कप आहे. त्या मेजरिंग कपनी मी रवा घेणार आहे. आता हा मी रवा घेत आहे आणि आपल्याला पूर्ण फुल भरून हा रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मीडियम साईज असेल तर तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे जाड असेल तर तुम्ही मिक्सरमधून काढून घ्या. तर हा रवा मी घेतलेला आहे आणि आपला एका स्टीलच्या पातेल्यात तो रवा काढून घ्यायचा आहे. ज्या मेजरिंग कपनी तुम्ही हे घेतलं आहे रवा, तर त्याच मेजरिंग कपनी तुम्हाला दही घ्यायचं आहे. जर तुमचं दही आंबट असेल तर तुम्ही थोडंसं दही टाका. तर माझं सुद्धा दही आंबट आहे यावेळेस, तर मी थोडंसंच दही घेत आहे.
आपली इडली सहज निघते, ती चिकटत नाही. आणि याला सुद्धा मी तसं करून घेणार आहे. आता आपलं हे सगळं झालेलं आहे. आता हे पाणी आपलं उकळलेलं आहे. तर आपलं बॅटर सुद्धा तयार झालं आहे. तर आता बॅटरमध्ये आपण मीठ टाकूया, कारण की आपण मीठ टाकायचं राहिलेलं होतं. तर आपण याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपलं फिरवणं झालं आहे. तर आपण सध्या त्याच्यात बेकिंग म्हणजे इनो टाकूया. याच्यात पाणी टाकलंय कारण की ते चांगलं ॲक्टिवेट होते आणि त्याला हळू आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एकाच बाजूनी ते मिक्स करायचं आहे. आता आपण इडलीच्या पात्रात आपण हे बॅटर काढून घेऊया. एक एक चम्मच आपण सगळ्याच्या टाकून द्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला चांगलं टॅप करून घ्यायचं आहे. आता मी हे झाकण याच्यावर व्यवस्थित ठेवत आहे आणि आपल्याला हाय स्पीडवर फुल हाय स्पीडवर आपल्याला हे 5 मिनिटं ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला लो स्पीड करायचं आहे आणि ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. तर मी हाय स्पीड करत आहे आणि 5 मिनिटं ठेवते. फ्रेंड्स, आता मी इडली काढलेली आहे बाहेर. तर आता पाहूया की ही इडली व्यवस्थित झाली आहे का. तर मी ही टूथपिक घेतलेली आहे आणि आता मी याच्यात टाकत आहे. पहा, ही पूर्ण क्लिअर आलेली आहे, म्हणजे की आपली इडली व्यवस्थित झालेली आहे. आणि ती थंड झाल्यानंतर माझी ही इडली थंड झालेली आहे, तर मग ही मी काढलेली आहे. जर तुम्ही इडली थंड नाही केली आणि डायरेक्टच उचलली तर ती इडली चिपकू शकते आणि व्यवस्थित नाही निघणार. तर हे पहा, माझी इडली स्पंजी झालेली. तुम्हाला जर अशाच रेसिपी हव्या असतील तर मला सांगा कमेंट करून. आणि माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ही पहा किती चांगली आणि स्पंजी झाली आहे आपली इडली. आता मी टेस्ट करून पाहते.